जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। जय शिवराय। अगदी नॉनव्हेज ही फिकं पडेल अशी आपण ही भरली वांगी पाहणार आहोत। अगदी हा मसाला तुम्ही 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। अगदी कोणतीही भाजी करू शकता। त्याचप्रमाणे अगदी सुपर टेस्टी ही भरली वांगी कशी बनवायची चला तर त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत। अगदी छोटी वांगी घेतलेली आहेत। त्यानंतर आपण अशा प्रकारे ही कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण खालच्या बाजूने अशा प्रकारे कट मारून घेतलेले आहेत। आता इथे मात्र देठ काढायचा नाही, देठाचाही वापर करणार आहोत आपण। अशा प्रकारे वांगी स्वच्छ धुवून अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून काळी पडणार नाहीत। आता मसाला तयार करताना आपण खोबरं घेतलेलं आहे, ते तुम्ही वाळलं वल्लं कोणतेही घेऊ शकता। आलं, लसूण, त्याचप्रमाणे 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट आणि इथे भाजलेला कांदा, तेलामध्ये भाजलेला कांदा वापरलेला आहे। त्याप्रमाणे 1 चम्मच जिरा, हळद आणि थोडीशी हिंग। त्याचप्रमाणे आपण इथे गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ, त्याचप्रमाणे कोथिंबीर घालून विदाऊट पाणी आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत। हा मसाला तुमचा अगदी 15 दिवस फ्रीजमध्ये राहू शकतो। अगदी कोणतीही भाजी तुम्ही या मसाल्यापासून करू शकताय। अशा प्रकारे आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपण ही वांगी भरून घेणार आहोत। पाहू शकता अशा प्रकारे आपण ही सर्व वांगी भरून घेतलेली आहेत। अगदी थोडेसं मसाला आतमध्ये जाईल अशा प्रकारे प्रेस करायची ही वांगी। त्यानंतर आपण ही वांगी आता पाहू शकता त्यातली थोडासा आपला मसालाही राहिलेला आहे। आता गरम तेलामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा, जो उरलेला मसाला होता तोही घालून छान भाजून घ्यायचा। आता इथे आपण भरलेली सर्व वांगी घालायची, अगदी हलवायचं नाही, अशा प्रकारे घालायची आणि 5 मिनिटं झाकून ठेवायची। अशा प्रकारे 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे पुन्हा टोपण काढून पुन्हा 5 मिनिटं आपण थोडंसं हे हलवून झाकून ठेवायचं। अशा प्रकारे तेलामध्ये थोडीशी आपण ही वांगी भाजून घ्यायची। भाजल्यानंतर 5 मिनिटं दोनदा अशी प्रोसेस केल्यानंतर आपण ही थोडी वांगी पुन्हा हलवून आता इथे पाणी घालायचं। आता असं पाणी घालायचं, ही वांगी आहेत सर्व आपली पाण्यामध्ये बुडली पाहिजेत आणि एकदाच पाणी घालून हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं अगदी स्लो गॅसवरती। अगदी 10 मिनिटात आपलं वांगं छान भाजले जातं। पाहू शकता आता ही वांगी छान शिजलेली आहेत। तयार आहे आपली भरली मसाला वांगी। आणि जर ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तयार आहेत आपली भरली वांगी आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।